नमस्कार मित्रांनो, जीवाने ऑफिसच्या स्टाफला दिली जीवे मारण्याची धमकी। जीवाला ऑफिसमध्ये एक चिठ्ठी दिलेली असते आणि त्यात लिहिलेलं असतं की आजपासून तुला सेपरेट कॅबिन मिळणार नाही आणि तेव्हा जीवाला देखील अतिशय दुःख होते। त्यानंतर आपण पाहतो ऑफिसमधला स्टाफ हा नंदिनीविषयी काहीतरी बोलतो। तेव्हा जीवाला अतिशय राग येतो आणि तो सर्वांच्या समोर स्टाफ मेंबरला मारहाण करू लागतो आणि बोलतो, यापुढे जर नंदिनीच्या विषयी एक शब्द जरी काढलास तर मी तुला ठार मारून टाकेल। आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी बाबा देखील येतात आणि बाबा जीवावर ओरडतात आणि गोंधळ काय सुरू आहे, ऑफिसमध्ये काम करायचं आहे की नाही असं ठरवलं आहे ना। तेव्हा जीवा हा काहीच उत्तर देत नाही। तर इकडे आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली। तेव्हा काव्या ही आश्चर्यचकित होते आणि पार्थला विचारते, कसली चूक? तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो, तुम्ही माझ्या मैत्रीण आहात ना आणि तुम्ही केलेल्या चुकांसाठी जबाबदार मी सुद्धा आहे। आणि तेव्हा काव्य ही त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागते। तर इकडे आपण पाहतो नंदिनी ही जीवाला फोन लावते आणि जीवाला विचारते, तुमचं काम व्यवस्थित सुरू आहे ना। तेव्हा जीवा हा अतिशय दुःखी असतो आणि तो, माझं काम हे अतिशय चांगलं आहे। आणि नंदिनी विचारते, तुम्ही खुश तर आहात ना? तेव्हा जीवा हा काहीच उत्तर देत नाही। आता पुढील येणाऱ्या भागामध्ये बाबा जीवाला कामावरून देखील काढून टाकणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा।